नमस्कार. स्टार प्रवाहावरती सध्या खूपच चर्चेत असलेली आणि प्रेक्षकांच्या खूपच लवकर पसंतीत उतरलेली मालिका म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी. यामध्ये प्रमुख भूमिका साकारणारी कला म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर हिच्या संपूर्ण आयुष्याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी मराठीच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला जरूर एकदा सबस्क्राईब करा. पाहूयात कलाच्या पर्सनल आयुष्याविषयीची माहिती. तिचं खरं नाव आहे ईशा नंदू केसकर. जन्म 11 नोव्हेंबर 1991 आणि ती मूळची पुण्याची आहे. 2024 नुसार तिचं सध्याचं वय आहे 33 वर्ष. तिने सायकोलॉजीमधून ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. तिला योगा आणि ट्रॅव्हलिंगची खूपच आवड आहे. सध्या तिचे इंस्टाग्रामवर 6,50,000 एवढे फॉलोअर्स आहेत. मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडला 20 ते 25,000 रुपये चार्ज करते. पाहूयात ईशाचा आजपर्यंतचा करिअर प्रवास. ईशाने सायकोलॉजीमधून ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण कंप्लीट केल्यानंतर अभिनय क्षेत्राला प्राधान्य दिलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ईशाला सर्वात पहिला चित्रपट मिळाला तो म्हणजे VR1 होऊन जाऊ दे या चित्रपटामध्ये ईशाने सहकलाकाराची भूमिका साकारली. नंतर तिला सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो म्हणजे जय मल्हार या झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेमध्ये तिने बानूची भूमिका साकारली. यासाठी तिला खूप सारे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. नंतर ती आपल्याला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये शनायाच्या भूमिकेत दिसली. तिची ही भूमिकासुद्धा खूपच लोकप्रिय ठरली. नंतर तिने रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारली. त्यानंतर सरला एक कोटी या चित्रपटामध्ये ती आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसलेली आहे. तसंच तिने शेर शिवराय यामध्ये मातोश्री सईबाईंची भूमिका साकारलेली आहे. सध्या ती आपल्याला स्टार प्रवाहावरील प्रसिद्ध मालिका लक्ष्मीच्या पावलांनी यामध्ये कलाची भूमिका साकारताना दिसत आहे आणि तिची ही भूमिकासुद्धा खूपच लोकप्रिय ठरत आहे. पाहूया ईशाच्या फॅमिलीविषयीची माहिती. ईशाचे वडील नंदू केसकर, ईशाची आई मेधा केसकर आणि ईशाचा बॉयफ्रेंड ऋषी सक्सेना हा सुद्धा एक मराठी अभिनेता आहे. याने काहे दिया परदेश या मालिकेमध्ये आणि तसंच खूप साऱ्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तर अशी आहे ईशाची हॅप्पी आणि सुंदर फॅमिली. तर तुम्हाला ईशाचा आजपर्यंतचा कोणता रोल सर्वात जास्त आवडला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.